हा जो प्रश्न आहे ना हा नीट 2025 ला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या चॅप्टरवर आलेला आहे. द इलेक्ट्रिक फील्ड इन ए प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज गिव्हन बाय Ez that is equal to 60 cos into bracket 5x plus 1.5 into 10 raised to 9t bracket over volt per meter. Then expression for the corresponding magnetic field is here. सबस्क्रिप्ट्स डिनोट द डायरेक्शन ऑफ द फील्ड आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन काढायचं आहे. आता आपण दोन्ही पद्धतीने पाहू, लॉंग कटने पण पाहू आणि शॉर्टकटने पण पाहू ट्रिकने हा कसा सोडवायचा आहे. तर आता बघा तुम्हाला इझेडचं इक्वेशन दिलंय आणि बीचं इक्वेशन विचारलंय. मग आता इझेडचं जे इक्वेशन आहे ना स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करू आपण. तर हे दिलेलं इक्वेशन आहे आणि स्टँडर्ड इक्वेशन a cos kx प्लस ओमेगा टी व्होल्ट पर मीटर म्हणजे k ची किंमत 5 आहे आणि ओमेगाची किंमत 5 इंटू 10 रेज टू 9 आहे. एवढं क्लिअर झालं. मग v बरोबर e बाय b असतं आणि म्हणून तुम्हाला b पाहिजे आणि म्हणून b बरोबर e बाय v आणि ह्या v ची किंमत असते ओमेगा बाय k. मग ओमेगा हे 1.5 इंटू 10 रेज टू 9 आहे आणि k 5 आहे आणि हे कॉस. मग आता बघा इथे प्रश्न आहे की बी ला सफिक्स काय द्यायचा. तर आपल्याला माहिती आहे तिन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून इझेड आहे EX आहे म्हणजे बी ला y येणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे बी वाय वाले दोनच ऑप्शन राहिले आणि मग आता ह्या 60 ला याची किंमत आधी करा. ही झाली 3 इंटू 10 रेज टू 8 आणि 60 डिवायडेड बाय 3 इंटू 10 रेज टू 8 म्हणजे 2 इंटू 10 रेज टू -7 झाले आणि असा वाला ऑप्शन आणि दुसऱ्या बीवाय ला अँप्लिट्यूड 60 आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे ए आलेला आहे. आणि बघा या पद्धतीने हे फास्ट मध्ये सोडवायचं होतं. मग आता तुम्हाला डिरेक्टली कसं सोडवता आलं असतं ट्रिकने की इझेड आहे एक्स आहे म्हणजे बीवाय दोन ऑप्शन. मग याचा अँप्लिट्यूड 60 आहे म्हणजे याला आपण काहीतरी न तर भागणार आहे म्हणजे 60 येणार नाही. दुसऱ्याचा अँप्लिट्यूड 60 दिलेलं आहे म्हणजे हा ऑप्शन पटकन निवडता आला असता. आलं का लक्षात. ट्रिकने सोडवायचा होता हा प्रॉब्लेम, एवढं लॉंग कटने सोडवायचा नव्हता. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.